नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुमचे स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. आता गणपती येणार आहेत म्हणून म्हणाले आज उकडीचे मोदक करून बघूया. मी नेहमी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवते. अंगारकी संकष्टी दिवशी पण मोदक बनवायचा विचार केला होता, पण वेळ मिळाला नाही. ऑफिसमधून यायला खूपच लेट झाला, त्यामुळे मी खीरच बनवली होती. म्हणून म्हटले आज एकदा ट्राय करून बघू. तर मोदक बनवण्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवला. त्यामध्ये नारळाचा खीस, गूळ घालून परतून घेतलं. यामध्ये मी खसखस पण घालते, पण माझ्याकडे आज अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी स्किप केली. तुम्ही यामध्ये खसखस पण घालू शकता. त्यानंतर वेलचीची पूड बनवून घेतली होती, ती यामध्ये ॲड केली. परत सारण एकदा एकजीव केलं. एकजीव केल्यानंतर ते थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलं. आता एक पातेलं घेतलं. त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं. पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर मी थोडंसं यामध्ये मीठ आणि 1 चमचा तूप घातलं होतं. हे जे मी ठेवलेलं आहे पाणी गरम करायला, ते एकदा चांगलं उकळी येऊ दिलं. उकळी आल्यानंतर मी यामध्ये ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मी पीठ पण घेतलेलं आहे तांदळाचं. आता पीठ या पाण्यामध्ये घालून एकजीव करून घेतलं. चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, कारण गुठळी आली की परत ते पीठ कुठे तर मग कच्चं राहतं. त्यामुळे चांगलं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडं वाफ येण्यासाठी यावरती मी झाकण ठेवलं. झाकण ठेवून थोडं 1-5 मिनटाची वाफ येऊ दिली. वाफ आल्यानंतर 5 मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलं. एका ताटामध्ये हे मिश्रण घेतलं. हे थोडं गरम असतं त्याच वेळेला मळून घ्यायचं, म्हणजे अगदी चांगला चिकटपणा येतो पिठाला. गरम असतं त्यामुळे मी पहिला फुलपात्राच्या सहाय्याने हे एकजीव करून घेतलं आणि एकजीव झाल्यानंतर थोडंसं थंड झालं. थंड झाल्यानंतर मी थोडा पाण्याचा हात लावून छानपैकी पीठ मळून घेतलं व त्याचा मस्तपैकी एक गोळा बनवून घेतला. अगदी मऊ पीठ झालं होतं. पीठ चांगलं मळलं तरच याचे आपण छान पाऱ्या करू शकतो आणि मोदकाला ह्या कळ्या पण अशा खूप छान येतात. बघू शकता मी इथे कसं मळून घेतलेलं आहे. अगदी जेवढं होईल तेवढं तुम्ही त्यातलं आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना, त्या पद्धतीने मळून घ्यायचं आणि एकदम छान असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा तयार झाला त्यानंतर मी इथं मोदक बनवायला घेतले. मोदक बनवताना मी थोडंसं कोरडं पीठ पण घेतलं होतं इथे. कोरड्या पिठाचा हात लावून मी मोदकाच्या पाऱ्या बनवून घेतल्या. पाऱ्या बनवून झाल्यानंतर थोडंसं मध्ये असं जाड राहतं ना, त्यामुळे मी थोडं मध्ये पण त्याला पातळ असं हे करून घेतलं. त्यानंतर बोटाच्या सहाय्याने मी याला कळ्या बनवते आता. मी हे पहिल्यांदाच बनवत होते. गव्हाच्या पिठाच्या करायला अगदी सोप्या आहेत आणि लवकर पण होतात. हे तांदळाच्या करताना मला थोडं ते कळ्या बनवताना थोडं अवघड वाटत होतं, पण मी तांदळाच्या पिठाचंच कोरड्या पिठाचाच हात थोडा लावला आणि बनवून घेतल्या. आता जिथे जिथे थोडी मी पहिला बनवताना जागा जास्त राहिली होती कळ्यांमध्ये, नंतर मी जी जागा मध्ये मध्ये राहिली होती तिथं पण अशा कळ्या बनवून घेतल्या आणि याच्यामध्ये सारण घातलं. सारण घातल्यानंतर हे ॲक्च्युली एका दिशेनेच फिरवून घ्यायला पाहिजे, पण मी पहिलाच वेळ करत होते. अजून मला एवढं परफेक्ट नाही जमत, त्यामुळे मला ते थोडं बनवताना अवघड वाटत होतं. तरी पण मी जसं मला जमलं त्या पद्धतीनं त्या एका दिशेला फिरवायचा प्रयत्न केला आणि ते मोदक बनवून घेतले. आता असे एक मी सगळे मोदक बनवून घेतले. तांदळाच्या पिठाचा हात थोडा लावला की थोडं बनवायला सोपं जातं, त्यामुळे तुम्ही अगदी ही ट्रिक वापरून बघा. त्यानंतर असे सगळे मोदक मी तयार करून घेतले. आता एक भांडं परत मी पाणी भरून घेतलं, कारण आता आपल्याला ते मोदक वाफवायचे आहेत. त्या पाणी ठेवलं.
त्यावरती एक चाळण आणि त्याच्यावरती केळीचं पान असं ठेवून मी मोदक सगळे त्या चाळणीमध्ये ठेवून घेतले. एक एक असे मोदक ठेवून घ्यायचे. आणि माझ्याकडं केसर होते, तुमच्याकडं असतील तर तुम्ही घाला, नसतील तरी काय असं टेस्टचा काही विषय येत नाही, फक्त ते अगदी वरती दिसतं छान त्यामुळे ते घातलं होतं मी. त्यामध्ये आता केसर सगळ्या मोदकांवरती मी घालून घेतले. केसर घातल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ येऊ दिली, म्हणजे अगदी एक 10-15 मिनटं लागतात वाफायला. तर एक 15 मिनटं मी ठेवलं होतं वाफवून घ्यायला. अगदी छानच दिसत होतं, म्हणजे मलाच विश्वास बसत नव्हता की मी पहिल्यांदा बनवते आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये मला एवढे जमलेत. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 15 मिनटं वाफवून घ्यायचं. 15 मिनटं झाल्यानंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं. आता तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसायला लागलेत मोदक. खूपच छान दिसत होते, म्हणजे मलाच विश्वास बसत नाही आहे की मी एवढे छान मोदक बनवलेत. आता एक 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 असे काढून घ्यायचे. आता इथे मोदकांवरती तूप घालून तुम्ही सर्व करू शकता. तुम्ही एकदा नक्की हे मोदक ट्राय करून बघा. पहिल्यांदा बनवत असाल तर या पद्धतीने बनवा, अजिबात बिघडणार नाहीत. आणि कसे झाले होते मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी जे नवशिके आहेत त्यांनासुद्धा हे मोदक चांगल्या पद्धतीने येऊ शकतात. काही अवघड नाही आहे. फक्त साहित्य जे मी सांगितलं पीठ बनवताना त्या पद्धतीने तुम्ही घ्या, म्हणजे अगदी व्यवस्थित होतात, तुटणार नाहीत, काही नाही, चिकटणार नाही. कसे झाले होते मला नक्की सांगा.